हाय हॅलो श्री स्वामी समर्थ शीतल कुमार मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि कसे आहेत सगळे. तर आम्ही गेलो होतो गावी ना, तर तिथून ट्रेनचा तुम्हाला अर्धा व्हिडिओ त्याच्यामध्ये होतं त्या ब्लॉगमध्ये आधीच्या, आणि तिथून पुढचा व्हिडिओ होते. सकाळी पाटे आम्ही पोचलो होतो आणि इतकी बेकार थंडी होती ना गावी, खूप खूप थंडी देतं. पूर्ण सर्व आम्ही पॅक झालो होतो. थंडी आहे ना, लोणावल्यापासूनच खूपच म्हणजे खूप होती, एकदम प्रमाणाच्या बाहेर. परी किट्टू खूपच गारटल्या होत्या. सकाळी पाटे आम्ही पोचलो होतो. तिथून नंतर मग घरी गेलो. तिथून कराडपासून आमचं गाव एकदम जवळच आहे. अर्धा तास तरी 15-20 मिनटं लागतं म्हणजे घरी जायला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी गेलो आम्ही सकाळी पहाटे, फ्रेश वगैरे झालो. रात्रभर तर झोपच नव्हती. त्याच्यानंतर नवऱ्याला हळद लावण्यासाठी आम्ही म्हणजे लग्न घरी जात होती मी माझ्या जावेच्या घरी. तर सकाळी पहाटे फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही गेलो होतो तिथे हॉलवरतीच मुलाची हळद वगैरे होती. गावामध्ये थोडंसं फिरलो आम्ही, म्हणजे लग्न घरी वगैरे गेलो, मंदिरात वगैरे आम्ही नंतर तिथे जायचं होतं आम्हाला, तिकडे गेलोत आम्ही. त्याच्यानंतर इथे हे बघा, असं नवऱ्याला हळद लावण्यासाठी हॉलवरतीच डायरेक्ट सगळे प्रोग्राम हॉलवरतीच झालेले आहेत. तर हे गावाकडं ना अशी पद्धत असते, प्रत्येक ठिकाणी पद्धत अलग अलग असते ना, तसं आमच्या गावी अलग आहे. तिथून नवऱ्याला हळद वगैरे लावून म्हणजे झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. तर यात्रेला सिद्धनाथचं मंदिर आहे आणि इथे यात्रा असते खूप मोठी. तर इथेच याच मंदिरामध्ये यात्रेला खूप सजवतात वगैरे, खूप छान असतं. मला खूप आवडतं, म्हणजे यात्रा वगैरे असं असेल ना गावी यायला खूप आवडतं. तर हे आमचं आहे कुलदैवत सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांचं मंदिर आहे. तर आसपास पण असेच मंदिर आहेत. समोर इकडे असं मंदिर आहे. तर हे आहे कोपर्डे हवेली गाव, कराडमध्ये. अगदी कराड म्हणजे सिटीला लागूनच गाव आहे. तर हे आहे हॉल. परत आम्ही हॉलवरती आलो, थोड्या वेळ थांबलो, कारण की गावापासून हॉल पण जवळच होतं, त्याच्यामुळे घरापासून पण जवळच होतं. तर इथे नवऱ्याची एंट्री झालेली आहे हळद लावण्यासाठी. 2 जावेच्या मुली आहेत. हळद वगैरे लावून झाली. त्याच्यानंतर थोडंसं असं शूट केलेलं होतं ना, ते सुद्धा मी याच्यात ॲड केलेलं आहे. तर गावाला असे पद्धत असते लग्नाची की देव दर्शन वगैरे करतात. आपल्याकडे कसं मंदिरात वगैरे असतं तसं तर तिकडे पद्धत आहे. तर हे डीजेवाले आहेत, बँडवाले. त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं तेव्हा मी काय व्हिडिओ शूट केलेली नाही, थोडी गडबडीमध्येच होते. तिकडे गावाला लग्न असल्यामुळे थोडं गडबडीतच असतं आपण. त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला चिनी गायची सकाळचा व्हिडिओ आमचा पाठीबॉम्ब वगैरे पेटवत होता जुन्या काळात, तसं अजून तिथे चालूच आहे. इकडे आतमध्ये सगळी जेवणाची तयारी चालू आहे, कारण की आम्हाला डबे वगैरे द्यायचे होते. ते एक छोटंसं पार्सल रिसीव झालेलं आहे पृथ्वीराज कलेक्शन करून. तर बघूया त्याच्यामध्ये काय आलेलं आहे. तर पृथ्वीराज साडी यांच्याकडून हे पार्सल रिसीव झालेलं आहे. साडे आहेत त्याच्यामध्ये. तर खूप छान असे बांधणीच्या साडी आहे ही. एक वाईन कलर आहे, एक रेड कलर आणि एक एकदम डार्क पिंक कलर. तर खूप छान साड्या आहेत, एकदम क्वालिटी पण बेस्ट आहे, कपडा पण एकदम सॉफ्ट आहे. खूप छान साड्या आहेत. कोणाला जर बाय करायचे असतील तर साडी कलेक्शन या ID वरती जाऊन फॉलो करा त्यांना. खूप छान साड्या मिळतात त्यांच्याकडे, एकदम रिजनेबल प्राईसमध्ये, आणि क्वालिटी कपडा एकदम बेस्ट. तर थँक्यू. खूप छान साड्या आल्या त्याच्याबद्दल त्यांनासुद्धा थँक्यू. खूप छान साडी आहे बघा, बांधणीची रेड कलर. त्याच्यानंतर हे बघा, हे त्यांचं ID आहे पृथ्वीराज साडी.